आपण भंडारा जिल्ह्याच्या पवनी ह्या पंचायत समिती समोर उभे आहोत। ह्या पंचायत समिती अंतर्गत तो जुनोना गाव आहे, त्या ग्रामपंचायतीमध्ये काही गेल्या 8 ते 10 दिवसाअगोदर एक भ्रष्टाचाराचा प्रकार उघडकीस आलेला होता। तो प्रकार म्हणजे असा की जे माझे मागे हे तरुण उभे आहेत यांनी त्या ग्रामपंचायतीमध्ये माहितीचा अधिकार टाकलेला होता। माहितीच्या अधिकारामध्ये माहिती मागवली होती। त्या माहितीच्या अधिकारात जे बिल भेटले ते बोगस असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता आणि त्या संदर्भात जेव्हा ह्यांनी संघर्ष सुरू केला तर त्या संघर्षाच्या अटीत गटविकास अधिकाऱ्यांना हे भेटले असता त्यांनी विस्तार अधिकाऱ्यांना आदेश दिले की ह्या प्रकारांची सखोल चौकशी करा। माझे पूर्ण नाव दीपक चंद्रभान मोहरकर, मुक्काम जुन्नर, तालुका पवनी, जिल्हा भंडारा येथील रहिवासी असून मी एक तक्रार केली होती की कोरे बिल संदर्भामध्ये तो दुकानदाराने म्हणले होते की मी जुन्नर ग्रामपंचायतला कोरे बिल देत असतो। त्या संदर्भात मी BDO साहेबांना चौकशीसाठी अर्ज केला होता, तरी त्यांनी चौकशी केला असे मला अहवाल दिला, चौकशी केला म्हणून। पण त्या अहवालावर 2/2/2026 या दिवशी आम्ही चौकशी केला, पण त्या दिवशीला जुनोना ग्रामपंचायत इथं आम्ही 11 वाजेपासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत उपस्थित होता, कारण त्या दिवशी ग्रामसभा होती। प्रामुख्यानं मी नाही तर संपूर्ण गावातील 100-150 लोक होते। त्यावेळेस चौकशीसुद्धा झालेली नाही आणि आम्हाला अहवालामध्ये 2 तारखेला चौकशी झाली म्हणून असा सांगितलं आहे। तरी माझा असा आरोप आहे त्यांना की हे पैसे घेऊन सरपंच किंवा ग्रामसेवक यांना वाचवण्याचा प्रयत्न करीत आहेत। विस्तार अधिकारी अधिकाऱ्यांचं नाव काय? हजारे। माझे नाव राकेश रामेश्वर हटवार, मुक्काम जुनोना। आमचे मित्र दीपक चंद्रभानजी मोरकर यांनी जो माहितीचा अधिकार टाकला होता कोरे बिल प्रकरणात, त्यामध्ये असा आढळून आला की त्या बिलामध्ये तफावत आढळून आल्यामुळे आम्ही BDO साहेबाकडे अर्ज केला। तर BDO साहेबांनी विस्तार अधिकाऱ्याला चौकशीसाठी दिलं। तर त्या चौकशीत असा नमूद आला, जो अहवाल आला आज आमच्याकडे, त्याच्यामध्ये असा स्पष्ट लिहिला आहे की विस्तार अधिकारी हजारे साहेब म्हणतात की आम्ही 2/2/2026ला ग्रामपंचायतीमध्ये YD उपरीकर यांच्या उपस्थित व ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्यांच्या उपस्थित चौकशी केला। त्या दिवशी ग्रामसभा असल्यामुळे सगळे लोक ग्रामसभेला उपस्थित होते, मी पण तिथं उपस्थित होतो। तर त्या दिवशी अशी कुठलीही चौकशी झाली नाही। आमची शंका अशी आहे की विस्तार अधिकारी आपल्या अधिकाऱ्याला वाचवण्याचा, कुठंतरी आर्थिक देवाणघेवाण करून वाचवण्याचा प्रयत्न करीत आहेत। आज त्यांच्या हातात जो काही ह्या प्रकरणासंदर्भातला चौकशी अहवाल आलेला आहे, त्या चौकशी अहवालामध्ये असं लिहिले आहे की गेल्या 2 तारखेला आम्ही तिथं चौकशी केली असता सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये हा जो प्रकरण तिथं बसून बैठक भरवण्यात आली। मात्र 2 तारखेला तर त्या दिवशी त्या गावात ग्रामसभा होती, त्या ठिकाणी असंख्य नागरिक, पत्रकार बंधू उपस्थित होते। तर त्यावेळेस असा कुठलाच पंचायत समितीचा अधिकारी त्या ठिकाणी आलेला नाही। त्यामुळे 2 तारखेला चौकशी झाली तरी कशी, असा आरोप तरुणांचा आहे। टॉप न्यूज मराठीसाठी मी साहिल रामटेके, पवनी, भंडारा। आता जोकासु STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासु STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड।